तर बघा सेकंड पॉईंट, इट हॅज प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द हेल्थ, सेफ्टी अँड वेलफेअर ऑफ वर्कर्स ॲज वेल ॲज देअर वर्किंग कंडिशन्स, सेफ्टी मेजर्स अँड अदर फॅसिलिटीज टू एनहान्स देअर वेलफेअर. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला वर्करसाठी म्हणजे त्यांची हेल्थ असेल किंवा त्यांची सेफ्टी असेल, त्याचबरोबर त्यांचं वेलफेअर असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी वर्करसाठी यामध्ये तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर त्यांची वर्किंग कंडिशन म्हणजे कामाची स्थिती कशी आहे, त्याबरोबर सेफ्टी मेजर्स कुठले कुठले यूज केले जातात आणि त्यांना अजून काही फॅसिलिटीज मिळू शकतात का किंवा कुठल्या फॅसिलिटीज वगैरे आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा काय केलं जातं तर यामध्ये विचार हा केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही फॅसिलिटीज असतील त्या अजून जास्तीत जास्त कशा विस्तृत करता येतील किंवा त्यांना जास्तीत जास्त मदत कशा पद्धतीने करता येईल यावर सुद्धा यामध्ये विचार केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, दिस इन्क्लूड प्रोव्हिजन्स लाईक प्रिस्क्रायबिंग द. तर बघा मग कुठले कुठले प्रोव्हिजन्स किंवा कुठल्या तरतुदी केलेल्या आपल्याला यामध्ये दिसून येतात. तर त्यातले पहिलं आहे बघा, मॅक्झिमम नंबर ऑफ आवर्स इन अ फॅक्टरी. जास्तीत जास्त जे काय आवर्स असतील ते फॅक्टरीमध्ये. सेकंड, फॅसिलिटीज ऑफ इंटरवल, रेस्ट, वीकली ऑफ. त्याचबरोबर त्यांना म्हणजे कामाच्या आधीमध्ये थोडा इंटरवल देण्यात यावा किंवा थोडा वेळ देण्यात यावा, थोडी विश्रांती घेता यावी. त्याचबरोबर वीकली ऑफ, आठवड्यातून त्यांना किमान एक तरी सुट्टी असावी. या सगळ्या गोष्टींचा यामध्ये विचार केलेला आपल्याला दिसून येतो. देन थर्ड वन इज अर्न अँड अदर लिव्ह एक्सेट्रा. त्याचबरोबर त्यांचं जे काय स्वतःच्या मिळवलेल्या ज्या काही रजा असतील त्या आणि अदर लिव्ह, तर या दोन्हीचा सुद्धा यामध्ये विचार केला गेला पाहिजे. नेक्स्टचा पॉईंट आहे बघा, स्पेसिफिक आवर्स ऑफ वर्क फॉर वुमेन अँड चिल्ड्रन. त्याचबरोबर ज्या काय स्त्रिया असतील किंवा जी काही लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी स्पेसिफिक आवर म्हणजे विशिष्ट एखादा तास असा वेगळा असावा किंवा कामाचा असावा विशिष्ट तास असा, जेणेकरून ते त्यामध्ये व्यवस्थितरित्या आणि योग्य पद्धतीनं काम करू शकतील. Then this act covers every factory established in India including the ones owned by the government. त्याचबरोबर बघा, दिस ॲक्ट कवर्स एव्हरी फॅक्टरी एस्टॅब्लिश्ड इन इंडिया. मग ही हा जो ॲक्ट आहे त्या ॲक्टने काय केले तर भारतामध्ये असणाऱ्या बऱ्याच फॅक्टरी ज्या भारतामध्ये एस्टॅब्लिश झालेल्या आहेत, बऱ्याच फॅक्टरी असतील किंवा बऱ्याच इंडस्ट्रीज असतील, तर त्या सर्व इंडस्ट्रीजना कवर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, इन्क्लुडिंग द वन्स ओन बाय द गव्हर्मेंट. त्याचबरोबर ज्या गव्हर्मेंट सरकारच्या मालकीच्या आहेत किंवा ज्या मालकी हक्काच्या आहेत त्या फॅक्टरीना किंवा त्या कंपनींनासुद्धा या ॲक्टने कवर केलेलं आपल्याला दिसून येतं. देन thus the main aim of Factories Act 1948 is to protect factory workers from the dangers to their health from machines and from adverse working conditions in the factories. मग अशा पद्धतीनं फॅक्टरी ॲक्टचं म्हणजे 1948चा जो फॅक्टरी ॲक्ट होता त्याचं एम काय होतं, इंडियन फॅक्टरी ॲक्ट. हे लक्षात ठेवा, तुम्हाला MCQला विचारले जाऊ शकतात की किती साली इंडियन फॅक्टरी ॲक्ट सुरुवात झाली किंवा इंडियन फॅक्टरी ॲक्टचं साल कोणतं होतं, अशा पद्धतीनं तुम्हाला MCQज विचारले जाऊ शकतात. आणि म्हणूनच इंडियन फॅक्टरी ॲक्टचं साल किती होतं तर 1948. आणि हे याचा जो महत्त्वाचा हेतू होता किंवा मेन हेतू होता तो काय होता तर प्रोटेक्ट फॅक्टरी वर्कर्स फ्रॉम द डेंजर्स टू देअर हेल्थ. फॅक्टरी वर्कर्स जे असतील त्यांना वेगवेगळ्या डेंजर्सपासून म्हणजे त्यांचं काम करत असताना जे काय त्यांना धोके असतील तर त्या धोक्यांपासून त्यांचं संरक्षण करावं, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावं. मग त्यामध्ये मशीन्स असतील किंवा वेगळ्या काही ॲडवर्स वर्किंग कंडिशन्स असतील फॅक्टरीमधल्या, तर या सर्व गोष्टींपासून वर्कर्सचं संरक्षण व्हावं आणि त्यांची जास्तीत जास्त त्यांच्या तब्येतीची काळजी घेता यावी, यासाठीच इंडियन फॅक्टरी ॲक्ट 1948ची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. ओके, पुढं बघा,
इम्पॉर्टंट डेफिनिशन्स डिस्क्राईब्ड इन फॅक्टरी ॲक्ट आर. मग सगळ्यात महत्त्वाच्या डेफिनिशन्स ज्या फॅक्टरी ॲक्टमध्ये आपल्याला त्यांनी डिस्क्राईब करून सांगितलेले आहेत, त्यातली पहिली आहे बघा. त्यातली पहिली आहे ॲडल्ट, अ पर्सन हू हॅज कम्प्लिटेड द 18 years. मग ॲडल्ट म्हणजेच काय, तर अशी व्यक्ती ज्या व्यक्तीने आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केली असतील. ओके, म्हणजे इथं आपल्याला वेगवेगळ्या त्यांनी कन्सेप्ट दिल्यात आणि त्याच्या डेफिनेशन अगदी सोप्या भाषेत आहेत. आपल्याला ते वर्ड्स माहिती आहेत तरी पण आपण त्या एकदा आपल्या नजरेखालून घालूयात. तर पहिली होती ॲडल्ट. ॲडल्ट म्हणजेच कोण, तर अशी व्यक्ती ज्या व्यक्तीने आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत. ओके, त्यानंतर बघूयात सेकंड डेफिनेशन आहे बघा, ॲडोलसंट, अ पर्सन हू हॅज कम्प्लिटेड हिज 15th year ऑफ एज बट नॉट कम्प्लिटेड 18th year ऑफ एज. ॲडोलसंट म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीनं आपल्या वयाची 15 वर्ष पूर्ण केली आहेत पण 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत. ओके, येते का लक्षात? ॲडल्ट म्हणजे काय, तर अशी व्यक्ती ज्या व्यक्तीनं आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत. आणि ॲडोलसंट म्हणजे काय, तर अशी व्यक्ती ज्या व्यक्तीनं आपल्या वयाची 15 वर्ष पूर्ण केलेली आहेत पण 18 वर्ष अजूनही नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, म्हणजे ती व्यक्ती कमीत कमी 16 वर्षाची, 17 वर्षाची किंवा 17.5 वर्षाची, 16.5 वर्षाची, 15.5 वर्षाची वगैरे असू शकते. आलं लक्षात? या दोन कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाल्यात का? देन थर्ड बघा, थर्ड आहे चाइल्ड, अ पर्सन हू हॅज नॉट कम्प्लिटेड हिज 15th year ऑफ एज. चाइल्ड म्हणजे कोण, म्हणजे लहान मुलांमध्ये यांचा समावेश होतो. तर चाइल्ड म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीनं किंवा ज्या मुलाने आपल्या वयाची 15 वर्ष पूर्ण केलेली नाहीत. म्हणजे 15 वर्षांखालील मुलांना चाइल्ड म्हटलं जातं किंवा लहान मुलं असं म्हटलं जातं. पुढं बघा, फोर्थ वन, कॅलेंडर इयर, अ पिरियड ऑफ 12 months फ्रॉम 1 January. 1 जानेवारीपासून जो काय 12 महिन्यांचा कालावधी असतो 31 डिसेंबरपर्यंत, यालाच काय म्हटलं जातं, तर कॅलेंडर इयर. आलं लक्षात? हे सगळे जे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगते तर या सगळ्या कन्सेप्ट इंडियन फॅक्टरी ॲक्टमध्ये आहेत आणि म्हणूनच त्या तुम्हाला इथं डिस्क्राईब करून किंवा एक्सप्लेन करून सांगितल्या जात आहेत. तर कॅलेंडर इयर म्हणजे 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरचा जो 12 महिन्यांचा कालावधी असतो त्याला कॅलेंडर इयर म्हणतात. देन फिफ्थ वन, यंग पर्सन, आयदर अ चाइल्ड ऑर ॲन अडोलसन. तर बघा, यंग पर्सन म्हणजे एक तर लहान मूल, म्हणजे 15 वर्षाखाली असलेलं लहान मूल किंवा 15 वर्षावरील मूल, याला आपण यंग पर्सन असं यांनी इथं म्हटलं गेलेलं आहे बघा. देन 6 नंबर, वीक, अ पिरियड ऑफ 7 days बिगिनिंग ॲट मिडनाईट ऑन सॅटर्डे नाईट. तर बघा, वीक म्हणजे काय, तर 7 दिवसांचा आठवडा. ओके, मग शनिवार जो असतो आपल्या कॅलेंडरमधला त्याच्या मध्यरात्रीपासून पुढच्या शनिवारच्या रात्रीपर्यंत काय होतं, तर एक आठवडा असं इथं मानलं गेलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला अडल्ट, ॲडल्संट, चाइल्ड, कॅलेंडर इयर, यंग पर्सन, वीक या कन्सेप्ट तुम्हाला आत्तापर्यंत क्लिअर झाल्या असतील असं मला वाटते. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, पॉवर, इलेक्ट्रिकल एनर्जी और एनी अदर फॉर्म ऑफ एनर्जी विच इज नॉट जनरेटेड बाय ह्युमन और ॲनिमल एजन्सी. तर बघा, पॉवर म्हणजेच काय, तर इलेक्ट्रिकल एनर्जी, विद्युतीय शक्ती. ओके, जी एनी अदर फॉर्म ऑफ एनर्जी किंवा दुसरी कुठल्याही प्रकारची शक्ती विच इज नॉट जनरेटेड बाय ह्युमन और ॲनिमल एजन्सी, जी मानवनिर्मित नाही आहे किंवा पशुनिर्मित नाही आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारच्या एनर्जीला आपण पॉवर म्हणणार आहोत. देन नेक्स्ट वन इज प्राईम मूवर, एनी इंजिन, मोटर और अदर अप्लायन्स विच जनरेट्स और प्रोव्हाइड्स पॉवर. प्राईम मूवर म्हणजे काय, तर कुठल्याही प्रकारचे इंजिन, मोटर किंवा अजून काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जे काय करतात, तर वीज निर्मिती करतात किंवा आपल्याला वीज पुरवठा करतात.
Okay, and the last one is transmission machinery. Transmission machinery could be any shaft, wheel, drum, driving belt, पुले. तर बघा, ट्रान्समिशन मशिनरीमध्ये कुठल्याही प्रकारचं शाफ्ट असू शकतं, व्हील असू शकतं, ड्रम, ड्रायव्हिंग बेल्ट किंवा पुले. ओके, या गोष्टींचा यामध्ये समावेश केला जातो. पुढं बघूयात. सिस्टीम ऑर पुलेज, कपलिंग, clutch or any other device with which the motion of prime mover is transmitted to or received by any machinery or appliances. मग अशी कुठलीही मशिनरी ज्या मशिनीकडून प्राईम मूवरला किंवा प्राईम मूवरकडून काय होते, तर ज्या मशिनीला प्राईम मूवरकडून एनर्जी ट्रान्समिट केली जाते अशा कुठल्याही ॲप्लायन्सेस. ओके, देन नेक्स्ट आहे बघा, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, एनी प्रोसेस फॉर. मग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये बघा कुठल्याही प्रकारची प्रोसेस असू शकते. तर मग त्यातला ए पॉईंट बघा, मेकिंग, अल्टरिंग, रिपेरिंग, ऑर्नामेंटिंग, वॉशिंग, क्लिनिंग, ब्रेकिंग अप, डिमॉलिशिंग, फिनिशिंग, पॅकिंग, ऑइलिंग, ट्रीटिंग or adopting any article or substance with a view to its use, sale, transfer, delivery or disposal. ओके, म्हणजे कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे काय, तर कुठलीही प्रोसेस ज्यामध्ये तयार करणं असेल, बनवणं असेल, रिपेअर दुरुस्त करणं असेल, स्वच्छ करणं असेल किंवा वॉश करणं असेल, डिमॉलिश करणं असेल, फिनिशिंग असेल, पॅकेजिंग असेल, ऑइलिंग असेल, ट्रीटिंग असेल, तर अशा कुठल्याही प्रकारच्या प्रोसेसला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. त्यातलं बी आहे बघा, पंपिंग ऑइल, देन वॉटर ऑर सेवरेज ऑर एनी अदर सबस्टन्सेस, किंवा पंपिंग ऑइल किंवा वॉटर ऑर सेवरेज. ओके, किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे असे पदार्थ ज्यातून आपल्याला या गोष्टी क्लिअर होत जातात. देन सी पॉईंट आहे बघा, जनरेटिंग, ट्रान्सफॉर्मिंग और ट्रान्समिटिंग पॉवर. मग त्याचबरोबर विद्युत निर्मिती करणे, विजेचं स्थलांतरण करणे किंवा विजेचं रूपांतरण करणे. तर या सगळ्या गोष्टींनासुद्धा इथं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्येच या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. मग बघा, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये तुम्ही बघितलं की मेकिंग, अल्टरिंग, त्याचबरोबर पंपिंग ऑइल असेल किंवा वॉटर ऑर सेवरेज असेल और एनी अदर सबस्टन्सेस असेल, त्याचबरोबर जनरेटिंग, ट्रान्सफॉर्मिंग और ट्रान्समिटिंग पॉवर, या सगळ्यांचा समावेश यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर डी पॉईंट बघा, कंपोजिंग टाईप्स फॉर प्रिंटिंग बाय लेटर प्रेस, लिथोग्राफी, फोटोग्रेव्हियर और अदर सिमिलर प्रोसेस और बुक बाइंडिंग. त्याचबरोबर कंपोजिंग टाईप्स फॉर प्रिंटिंग बाय लेटर प्रेस, त्याचबरोबर लेटर प्रेसकडून काही कंपोजिंग टाईप्स असतील. ओके, प्रिंटिंगसाठी असलेले. आफ्टरवर्ड्स लिथोग्राफी असेल, त्याचबरोबर फोटोग्रेव्हियरचे संबंध आहे किंवा जे काय झेरॉक्स असतील, फॅक्स असतील, तर या गोष्टींशी रिलेटेड असलेले किंवा अदर सिमिलर प्रोसेसेस और बुक बाइंडिंग, किंवा दुसऱ्या काही त्याच्याशी सेम मिळत्या जुळत्या असणाऱ्या प्रोसेसेस असतील किंवा बुक बाइंडिंग असेल किंवा नोटबुक बाइंडिंग. ओके, तर या सगळ्या गोष्टींचासुद्धा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये समावेश हा केलेला आपल्याला दिसून येतो. देन ई पॉईंट, कन्स्ट्रक्टिंग, रिकंडक्टिंग, रिपेरिंग, फिनिशिंग, रिफिटिंग और ब्रेकिंग अप शिप्स और व्हेसल्स. त्याचबरोबर कन्स्ट्रक्टिंग असेल म्हणजे बांधकाम असेल, किंवा रिकंडक्टिंग असेल, रिपेरिंग असेल, दुरुस्ती असेल, त्याचबरोबर फिनिशिंग असेल म्हणजे एखाद्या कामाचा जो शेवटचा आपण हात मारतो की नाही, मग म्हणजे एखादं घर बांधल्यानंतर गिलावा असेल किंवा पूर्ण घर झाल्यानंतर एक फिनिशिंग देतो आपण, कलर झाल्यानंतर एक फिनिशिंग देतो, तर तशा पद्धतीनं. त्याचबरोबर रिफिटिंग असेल किंवा ब्रेकिंग अप शिप्स और व्हेसल्स, किंवा वेगवेगळे व्हेसल्स जे असतील त्या ब्रेक करणं किंवा शिप्स करणं. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश हा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. ओके,
Then let's turn to point number F, प्रिझर्विंग और स्टोरिंग इन कोल्ड स्टोरेज. मग आता प्रिझर्विंग आणि स्टोरिंग इन कोल्ड स्टोरेज या पद्धतीची जी काय प्रोसेस आहे ती कशा पद्धतीची असते किंवा त्याच्यामध्ये काय पॉईंट्स इन्क्लूड असतात ते आपण बघूयात. तर त्यातला सगळ्यात पहिला पॉईंट आहे बघा, वर्कर. अ पर्सन एम्प्लॉईड डिरेक्टली ऑर थ्रू एनी एजन्सी वेदर फॉर वेजेस ऑर नॉट in any manufacturing process or in cleaning any part of the machinery or premises used for manufacturing process or in any other kind of work incidental to or connected with the manufacturing process. मग वर्कर म्हणजे काय? अ पर्सन एम्प्लॉईड डिरेक्टली ऑर थ्रू एनी एजन्सी. वर्कर म्हणजे एक अशी व्यक्ती जी किंवा एक असा नोकर वर्ग किंवा एक असा कामगार जो प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या एखाद्या एजन्सीच्या थ्रू शिकलेला असेल. त्याचबरोबर वेदर फॉर वेजेस ऑर नॉट, मग तो वेतनासाठी शिकलेला असेल किंवा नसेल. इन एनी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑर इन क्लिनिंग एनी पार्ट ऑफ द मशिनरी, मग एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये एखादा पार्ट क्लीन करतेला असू देत किंवा ऑर प्रिमायसेस यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑर एनी अदर काइंड ऑफ वर्क इन्सिडेंटल, किंवा अशा कुठल्याही कारखान्यामध्ये, कंपनीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असलेला कनेक्टेड विथ द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आणि तो व्यक्ती कसा असेल तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसशी कनेक्टेड असेल तर अशा व्यक्तीला इथं काय म्हटलं जातं तर वर्कर असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या लक्षात येते का? इथं तुम्हाला वर्कर्सची एक पद्धतीनं आपण बघितलं तर डेफिनेशनच सांगितलेली आहे की कशा पद्धतीनं वर्कर म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला इथं लक्षात येईल. तर सेकंड पॉईंट आहे बघा, फॅक्टरी एनी प्रिमायसेस. त्यातला पहिला पॉईंट आहे, व्हेअर इन 10 or more वर्कर्स आर वर्किंग ऑर वेअर वर्किंग ऑन एनी डे ऑफ द प्रिसाइडिंग 12 months अँड इन एनी पार्ट ऑफ विच अ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज बिईंग कॅरीड ऑन विथ इट. ओके, तर हा जो फॅक्टरीचा पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. तर इथं मी हे माझं लेक्चर संपवते. जर कुणाला या लेक्चरच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकताय. थँक्यू.